मंत्र्यांच्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केलंय। महाविकास आघाडीच्या काळातही मुख्यमंत्री एखादा निर्णय थांबवू किंवा बदलू शकत होते असा अनुभव असल्याचं थोरात यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांना काही मर्यादेपर्यंत अधिकार असतात आणि राज्याचं नेतृत्व करत असल्यानं त्यांना हस्तक्षेपाचा अधिकार असणं स्वाभाविक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र मंत्र्यांचे अधिकारही स्पष्ट असले पाहिजेत अशी भूमिका थोरात यांनी मांडली। मंत्र्यांनी घेतलेले निर्णय मुख्यमंत्री बदलू किंवा रद्द करू शकतात का याबाबत अधिकारांची स्पष्टता आवश्यक असल्याचं थोरात यांनी म्हटलंय। अधिसूचना जारी केली की ज्यानुसार आता जर जे मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा अधिकार आता मुख्यमंत्र्यांना दिला। खरं म्हणजे मी जोपर्यंत मंत्री होतो, म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं आमचं सरकार होतं तोपर्यंत तर मी हे पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री तर कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकतो आणि थांबवू शकतो एखादा निर्णय किंवा बदलू शकतो असा अनुभव आमचा होता। काही अधिकार, काही मर्यादेपर्यंत अधिकार मंत्र्यांना असतातच, तथापि आवश्यक वाटलं तर मुख्यमंत्री त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो ही वस्तुस्थिती होती। परंतु मला माहित नाही नेमका निर्णय हा का झाला। तर मध्यंतरी माननीय उच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवले होते की मंत्र्यांचे अधिकार हे स्पष्ट असले पाहिजे, हे त्याचेच अधिकार असले पाहिजे असं मला एक नंतर समजलं, म्हणजे आमच्या नंतरचा तो कालखंड आहे। परंतु आता पुन्हा त्यात बदल करून मुख्यमंत्र्यांचे अधिकार अबाधित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे। शेवटी एक सूत्रता त्यामधून येते। खरे मंत्र्याचे अधिकार हे असले पाहिजे, पण आवश्यक वाटत असेल कारण नेतृत्व चेहरा जो असतो कोणत्याही सरकारचा तो मुख्यमंत्री असतो। त्यामुळे चांगल्या वाईट परिणामाला त्याला सामोरं जावं लागत असतं आणि त्यामुळं तशी गरज असेल तर तो हस्तक्षेप मुख्यमंत्री करणं माझ्या मते ते योग्य सुद्धा मला वाटतं। मात्र 3 पक्षांचं सरकार असताना असा हस्तक्षेप झाल्यास त्या सरकारवर काही परिणाम होऊ शकतो? असं नसतं। हे काय कसे असतात, मंत्र्यांचे अधिकार जे असतात ते एक मर्यादेपर्यंत असतात। असं असं फार तर डेप्युटी इंजिनियर समजा आहे PWDचे, तिथपर्यंत कदाचित मंत्र्याचे अधिकार असतील। तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं तर मुख्यमंत्र्याकडे जावं लागत असेल, असं असतंच। पण या व्यतिरिक्त सुद्धा जे अधिकार आहे ते पूर्ण अबाधित, म्हणजे असे का ते निर्वेदित असं त्यामुळं राहणार नाही। आवश्यक तिथं मुख्यमंत्री भाग घेतील असं मला वाटतं। यातले बारकावे मला माहित नाही, पण तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं मी इथे मला माहिती